आपण प्रश्नपत्रिकेतील चौथ्या प्रश्नाचं हा व्याकरण विषयक प्रश्न आहे आणि प्रश्न चौथा यातील दुसरा भाग हा भाषेच्या अलंकारावर आधारित असतो. आता भाषेतील अलंकार, आता प्रथम आपण अलंकार म्हणजे काय ते बघूया. अलंकार या शब्दाचा अर्थ होतो, अलंकार म्हणजे दागिने. जसं एखादा व्यक्ती दागिन्याने शोभून दिसतो, त्याने काही अलंकार केले असता तो पाहायला आपल्याला सुंदर दिसतो, त्याप्रमाणे भाषेमध्ये सुद्धा अलंकार वापरलेले असतात, ज्यामुळे भाषा ही सुंदर वाटते, पुन्हा पुन्हा ती ऐकावीशी वाटते, पुन्हा पुन्हा ती वाचावीशी वाटते. त्यासाठी भाषेमध्ये सुद्धा अलंकार वापरलेले असतात. आता हे अलंकार, जसे या अलंकाराचे काही वेगवेगळे प्रकार आहेत. ते अलंकाराचे प्रकार म्हणजे यावर्षी आपण इयत्ता 10वीसाठी का होईना बोर्डाच्या परीक्षेच्या अनुषंगाने रूपक अलंकार, व्यतिरेक अलंकार, दृष्टांत अलंकार आणि चेतन गुणोक्ती अलंकार या केवळ 4 अलंकाराचाच अभ्यास करणार आहोत. बोर्डाच्या परीक्षेत पेपरमध्ये केवळ 1 किंवा 2 अलंकार विचारले जातात, परंतु असं नाही की 2 अलंकार विचारले जातात म्हणून 2च करायचे, नाही, 4ही करायचे. या 4 पैकी कोणतेही 2 किंवा 2 विचारले जाऊ शकतात आणि म्हणून या 4ही अलंकाराचा आपण अभ्यास करणार आहोत यावर्षी. आता पहिला अलंकार बघूया. पहिला अलंकार आहे रूपक अलंकार. ज्या अलंकारामध्ये उपमेय आणि उपमान हे समान आहे असे दर्शवले जाते, तेव्हा रूपक अलंकार होतो. आता या अलंकारामध्ये सर्वात महत्त्वाचं उपमेय आणि उपमान हे सुद्धा सर्वात महत्त्वाचं आहे बरं का. कारण उपमेय कशाला म्हणतात, उपमान कशाला म्हणतात हे समजून घेणं अत्यंत महत्त्वाचं असतं. तेव्हा आता उपमेय म्हणजे काय, तर हे इथे दिलं आहे अति महत्त्वाचं म्हणून. 1 मिनिट. अति महत्त्वाचे म्हणजे उपमेय. आता उपमेय म्हणजे काय की भाषेमध्ये ज्याचे वर्णन केले जाते ते म्हणजे उपमेय. म्हणजे उदाहरणार्थ एखाद्या वाक्यामध्ये कर्ता असतो, हा कर्ता म्हणजे जवळपास उपमेय. म्हणजे कर्त्याचं वर्णन केलं असते. उदाहरणार्थ राम गावाला जातो, यामध्ये कोणाचं वर्णन केलेलं आहे, रामाचं. म्हणजेच वाक्यामध्ये राम हा वाक्याचा कर्ता आहे, तेच अलंकारामध्ये त्याला उपमेय असं संबोधलं जाते. म्हणजेच उपमेय म्हणजे काय, ज्याचे वाक्यामध्ये ज्याचे वर्णन केले जाते ते म्हणजे उपमेय. आणि दुसरं उपमान म्हणजे वाक्यातील कर्त्याचे उपमेयाशी तुलना केली जाते, ज्याच्याशी त्याची तुलना केली जाते ते म्हणजे उपमान. जसं एखाद्या वाक्यामध्ये, आता इथे वाक्य दिले आहेत, लहान मूल म्हणजे मातीचा गोळा. आता मातीचा गोळा आणि लहान मूल हे उपमेय, तर मातीचा गोळा उपमान. समजलं का तुम्हाला उपमेय म्हणजे काय आणि उपमान म्हणजे काय. तर रूपक अलंकारामध्ये उपमेय आणि उपमान हे समान असतात, म्हणजे सारखे असतात, तेव्हा रूपक अलंकार होतो. दुसरं व्यतिरेक अलंकार. व्यतिरेक अलंकारामध्ये काय असतं की उपमेय हे उपमानापेक्षा श्रेष्ठ असतं. म्हणजे असं वर्णन केलेलं असतं उपमानापेक्षा श्रेष्ठ. अर्थात जर उपमेय आणि उपमान हे जर पाहिलं तर वास्तविकतेपेक्षा ते तसं नसतं, परंतु लेखक आपली लेखनशैली दर्शवताना उपमेयाला महत्त्व दिले जाते उपमानापेक्षा.
आणि म्हणून उपमेय हे उपमानापेक्षा जेव्हा श्रेष्ठ आहे असं वर्णन केलेलं असते तेव्हा समजायचं की तो अलंकार आहे व्यतिरेक. तिसरा अलंकार आहे दृष्टांत अलंकार. आता दृष्टांत अलंकार म्हणजे काय, त्याची व्याख्या अशी आहे की एखादा विचार श्रोत्यांना पटवून सांगण्यासाठी त्या विचाराशी समान दुसरे उदाहरण देऊन तो विचार पटवून सांगणे किंवा दुसरी गोष्ट सांगून ते उदाहरण पटवून सांगणे असं जेव्हा केलं जाते तेव्हा त्याला दृष्टांत अलंकार असं म्हटलं जातं. जसं उदाहरणार्थ एक उदाहरण संत तुकारामांचं उदाहरण आहे की ऐरावती रत्न थोर त्याशी अंकुशाचा माल. म्हणजे ऐरावत म्हणजे हत्ती, हत्याच्या अंगावर खूप सारे दागिने असतात, जणू काही तो श्रीमंत असतो असं आपल्याला भासतं. म्हणजे ऐरावती रत्न थोर त्याशी अंकुशाचा मार, म्हणजे ते पटवून सांगण्यासाठी, म्हणजे जया अंगी मोठेपण तया यातना कठीण हे पटवून सांगण्यासाठी हे उदाहरण दिलं जातं. अशा वेळी दृष्टांत अलंकार होतो. त्यानंतर म्हणजे दृष्टांत अलंकार म्हणजे आपले विचार स्पष्टीकरणासाठी दुसरे उदाहरणासह स्पष्टीकरण देणे म्हणजे दृष्टांत अलंकार. त्यानंतर चौथा अलंकार आहे चेतन गुणोक्ती अलंकार. हा चेतन गुणोक्ती अलंकार, एक गोष्ट लक्षात ठेवा, कधी कधी अत्यंत महत्त्वाचं, कधी कधी या चेतन गुणोक्ती अलंकाराचं दुसरं नाव आहे ते म्हणजे स्वभावोक्ती अलंकार. कधी कधी परीक्षेमध्ये चेतन गुणोक्ती अलंकार असं विचारलं जातं, तर कधी कधी त्याच अलंकाराला स्वभावोक्ती अलंकार असं सुद्धा संबोधलं जातं. मी इथे तुम्हाला दिलेलं नाही आहे, इथे स्वभावोक्ती अलंकार दिलेलं नाही आहे, परंतु याचंच नाव आहे स्वभावोक्ती अलंकार. आता स्वभावोक्ती अलंकार किंवा चेतन गुणोक्ती अलंकार म्हणजे काय, त्याची व्याख्या अशी करता येईल आपल्याला थोडक्यात की निसर्गातील कोणतीही अचेतन वस्तू, अचेतन म्हणजे निर्जीव, जिला जीव नाही अशी अचेतन वस्तू एखाद्या सचेतन प्राण्याप्रमाणे हावभाव करते असं जेव्हा लेखक वर्णन करतो तेव्हा चेतन गुणोक्ती अलंकार होतो. जसं उदाहरणार्थ फळा बोलू लागला तर, आपण निबंधामध्ये पाहतो ना, फळा बोलू लागला तर आपण त्याचं आत्मकथन करतो. आता खरंच फळा बोलते का, नाही, पण आपण त्याचं आत्मकथन करताना वर्णन करतो. कधी कधी आपल्याला ते हास्यास्पद जरी वाटत असलं पण इलाज नाही, कारण तो एक लेखन शैलीचा प्रकार आहे. तर चेतन गुणोक्ती अलंकारामध्ये अशाच प्रकारे निर्जीव वस्तूचं सजीव वस्तूप्रमाणे सचेतनात्मक वर्णन केलेलं असते तेव्हा चेतन गुणोक्ती अलंकार होतो. आता या अशा प्रकारे आपण हे 4 अलंकार बघितले, रूपक, व्यतिरेक, दृष्टांत, चेतन गुणोक्ती. आता या 4ही अलंकाराची उदाहरणे बघूया आपण खाली. उदाहरण नंबर 1, लहान मूल म्हणजे मातीचा गोळा. समजलं का? बघा पुन्हा एकदा, लहान मूल म्हणजे मातीचा गोळा. म्हणजे आता या ठिकाणी लहान मुलाचं वर्णन केलेलं आहे. म्हणजे लहान मूल हे उपमेय, ते कसं आहे, मातीच्या गोळ्याप्रमाणे आहे. म्हणजे त्याची समानता कोणासोबत केलेली आहे, मातीच्या गोळ्याशी. जसं मातीच्या गोळ्याला आपण हवा तो आकार देऊ शकतो आणि त्यातून हवी ती मूर्त बनवू शकते, तशाच प्रकारे लहान मूल असतं की त्याला आपण हवं ते संस्कार त्यावर घडवू शकतो, असं इथे लेखकाला म्हणायचं आहे. म्हणजेच लहान मुलाचं वर्णन मातीच्या गोळ्याशी, लहान मुलाची समानता मातीच्या गोळ्याशी केलेली आहे, म्हणून या ठिकाणी रूपक अलंकार होतो. दुसरं उदाहरण आहे व्यतिरेक अलंकाराचं. आता व्यतिरेक अलंकार म्हणजे काय की उपमेय हे उपमानापेक्षा श्रेष्ठ आहे असं वर्णन केलेलं असते तेव्हा व्यतिरेक अलंकार होतो. आता या ठिकाणी अमृताहुनी गोड नाम तुझे देवा या वाक्यामध्ये उपमेय आहे देवाचे नाव. आता देवाचे नाव हे उपमेय आहे, पण ते देवाचं नाव कसं आहे, अमृताहुनी गोड. आता अमृताहुनी गोड
हे उपमान आहे, तर देवाचं नाव हे उपमेय आहे. व्याख्येप्रमाणे उपमेय हे उपमानापेक्षा श्रेष्ठ आहे असं वर्णन केलेलं असतं. आता मला सांगा, अमृत म्हणजे कोणतं तरी गोड पेय आहे, पिण्यासारखी वस्तू. आता देवाचं नाव काही त्यापेक्षा गोड असू शकते का? नाही. परंतु कवी असे वर्णन करतो आणि ते दाखवतो की देवाचं नाव इतकं गोड आहे की ते अमृत सुद्धा त्यासमोर फिक्का आहे. म्हणजे उपमेय हे लहान आहे आणि उपमान हे लहान आहे आणि उपमेय हे श्रेष्ठ आहे असं वर्णन केलं असते. आणि म्हणून या ठिकाणी व्यतिरेक अलंकार होतो. म्हणजे बघा, अलंकारामध्ये अलंकार हे नेमकं कशावर अवलंबून आहे, तर उपमेय आणि उपमानावर अवलंबून आहे. म्हणजे ज्याचं वर्णन केलेलं आहे ते म्हणजे उपमेय आणि ज्याच्याशी वर्णन केलेलं आहे ते म्हणजे उपमान. मग उपमेय श्रेष्ठ असेल, उपमान लहान असेल तर व्यतिरेक. उपमेय आणि उपमान हे समान असेल तर रूपक. म्हणजे अशा प्रकारे उपमेय आणि उपमानावर अलंकाराची रचना आहे. म्हणून अति महत्वाचं मी मुद्दाम दिलेला आहे, समजलं का, की उपमेय आणि उपमान हे अत्यंत महत्वाचे आहेत अलंकारामध्ये. ते समजलं की अलंकार समजले, नाही तर मग अलंकार समजायला थोडे क्लिष्ट आहे. असो, नंतर तिसरं उदाहरण बघूया आपण दृष्टांत अलंकाराचं. दृष्टांत अलंकाराचं उदाहरण प्रथमतः व्याख्या पुन्हा एकदा रिमाइंड करतो. दृष्टांत अलंकार म्हणजे विचार स्पष्टीकरणासाठी दुसरे एखादे उदाहरण देऊन स्पष्टीकरण करणे म्हणजे दृष्टांत अलंकार. या ठिकाणी सुद्धा या काव्यओळीमध्ये सांगितलं आहे, लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा. आता कवीने लहानपणाचं महत्व पटवून सांगताना दुसरं उदाहरण दिलं पहा तिथेच. म्हणजे कशाचं उदाहरण दिलं त्यांनी? लहानपण देगा देवा. स्वतःचं उदाहरण दिलं, लहानपण दे, पण कसं दे? मुंगी साखरेचा रवा. म्हणजे मुंगी ही आकाराने लहान असते पण तिच्या तोंडामध्ये सदैव साखर असते. तशा प्रकारे आपल्याला सुद्धा लहानपण दे असं स्पष्टीकरण मागितलं आहे, स्पष्टीकरण केलेलं आहे. आणि ते पटवून देण्यासाठी त्यांनी हे उदाहरण दिलं आहे. म्हणजे लहानपण देगा देवा हे विचार पटवून सांगण्यासाठी त्यांनी दुसरं इथं उदाहरण दिलं आहे, मुंगी साखरेचा रवा. म्हणजे असं जेव्हा पटवून सांगितलं जाते, असा एखादी गोष्ट पटवून सांगण्यासाठी जेव्हा दुसरा दृष्टांत दिला जातो तेव्हा दृष्टांत अलंकार होतो. समजलं का? आणि शेवटचा अलंकार आपण बघूया, चेतन गुणोक्ती अलंकार. चेतन गुणोक्ती अलंकारामध्ये निसर्गातील अचेतन, म्हणजे जी कधी हालचाल करत नाही, हावभाव करत नाही किंवा बोलू शकत नाही, अशा वस्तूचं वर्णन बोलक्या स्वरूपात जेव्हा केलं जातं तेव्हा चेतन गुणोक्ती अलंकार होतो. या ठिकाणी उदाहरण आहे, चाफा बोलेना, चाफा चालेना, चाफा खंत करी काही केल्या फुलेना. आता चाफा, आता याच्यामध्ये उपमेय काय आहे? चाफा. चाफा म्हणजे काय? एक चाफ्याचं झाड, वृक्ष. तुम्ही चाफ्याचं फूल बघितलं असाल, झाड बघितलं, जे देवाला पूजनीय आहेत वगैरे वगैरे काय असेल ते. तर हा चाफा म्हणजे एका वृक्षाचं नाव आहे. आता वृक्ष कधी चालतो का? वृक्ष कधी बोलतो का? वृक्ष कधी कोणाकडे पाहून हसतो का? नाही, हे सगळं काही करत नाही. परंतु कवी त्या चाफ्याकडे पाहून असं वर्णन करतो जणू काही तो चाफा म्हणजे एखादा व्यक्तीच आहे की काय, एखादा चालता बोलता व्यक्ती आहे की काय, असं जेव्हा वर्णन करते तेव्हा त्या ठिकाणी चेतन गुणोक्ती अलंकार होतो. आणि म्हणून त्याने उदाहरणामध्ये पहा, चाफा बोलेना, चाफा चालेना. आता चाफ्याचं झाड कसं चालणार आहे सांगा बरं? नाही चालू शकत. पण कवी वर्णन करतो की चाफा चालतही नाही, बोलतही नाही, आहे तसं वर्णन करतो. म्हणजे चालणाऱ्या, धावणाऱ्या, पळणाऱ्या, हालचाल करणाऱ्या प्राण्याप्रमाणे हालचाल करतो असं जेव्हा अचेतन वस्तूचं कवी वर्णन करतो तेव्हा चेतन गुणोक्ती अलंकार होतो. चाफा खंत करी काही केल्या फुलेना, म्हणजे या ठिकाणी चेतन गुणोक्ती अलंकार झालेला आहे. अशा प्रकारे यावर्षी आपण हे 4 अलंकार अभ्यासणार आहोत. रूपक अलंकार, व्यतिरेक अलंकार, दृष्टांत अलंकार आणि
चेतन गुणोक्ती अलंकार. समजले का उदाहरणं? अलंकार समजले, त्यातले उदाहरणं समजले. हे चारही उदाहरणं त्या अलंकाराशी संबंधित आहेत. तर आजचा हा अलंकार भाग इथे आपण संपला असं मी म्हणतो. त्यावर स्वाध्याय आहे. बघा, मी तुम्हाला स्वाध्याय सांगतो. तुमच्या वर्गात इयत्तेतील पाठ्यपुस्तकाच्या कवितेत जे काही कवितेच्या काव्यओळीमध्ये जे काही अलंकार असतील वर सांगितल्याप्रमाणे त्या अलंकाराची ओळी तुम्ही शोधा आणि प्रत्येक अलंकाराची एक एक उदाहरण तुम्ही उद्याला सोडून आणा. आलं लक्षात? मी तपासणार आहे. ठीक आहे? हां, बघा पुन्हा एकदा बघून घ्या. पहिला अलंकार रूपक अलंकार. ज्या रूपक अलंकारामध्ये उपमेय आणि उपमान हे एक समान असतात. दुसरा अलंकार आहे व्यतिरेक अलंकार. व्यतिरेक अलंकार म्हणजे ज्या अलंकारामध्ये उपमेय हे उपमानापेक्षा श्रेष्ठ आहे असं वर्णन केलेलं असते. तिसरा अलंकार म्हणजे दृष्टांत अलंकार. या दृष्टांत अलंकार म्हणजे एखादे विचार पटवून सांगण्यासाठी त्याच्याशी समांतर दुसरे उदाहरण जेव्हा दिले जाते तेव्हा त्याला दृष्टांत अलंकार असं म्हणतात. आणि चौथा अलंकार आहे चेतन गुणोक्ती, ज्याला स्वभावोक्ती अलंकार सुद्धा म्हणतात. चेतन गुणोक्ती अलंकार त्याची व्याख्या, त्याचं वैशिष्ट्य असं आहे, व्याख्या किंवा वैशिष्ट्य, की निसर्गातील अचेतन वस्तू सचेतन प्राण्याप्रमाणे हावभाव करते, हालचाल करते असं जेव्हा कवी किंवा लेखक वर्णन करतो तेव्हा चेतन गुणोक्ती अलंकार होतो. अशा प्रकारे हे चारही अलंकाराचा अभ्यास आपण केलेला आहे आणि त्यावर आधारित मी स्वाध्याय दिलेला आहे. की स्वाध्याय म्हणजे काय, तर तुमच्या पाठ्यपुस्तकातून अशा प्रकारच्या अलंकाराच्या ओळी शोधायच्या आणि त्या लिहायच्या आणि त्या मला दाखवायच्या. लक्षात? ठीक आहे. धन्यवाद.